आदरणीय महंत सुकंदर बाबाजी यांच्या जाण्याला 8-9 दिवस झाले. आजचा 10वा दिवस आहे आणि त्याकरता त्यांना संदेश देण्याकरता आपण सर्वच शोकाकुल लोक आहोत. खरोखर शोक संवेदना प्रकट करण्याकरता आपण इथे आलो आहोत. श्रद्धांजली अर्पण करणे हा आजचा आपला विषय आहे. आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की कैवल्यवासी सुकंदर बाबाजी यांनी मितभाषी आणि कोणाचंही मन न दुखवता सर्वांशी प्रेमानं बोलणं हा त्यांचा एक स्वभाव होता. कुणावर रागावले असं मला काही दिसलं नाही. अशा तऱ्हेची ही वृत्ती त्यांच्या अंगी मोडलेली होती. आणि असे वास्तविक सुकंदर बाबा आपल्यात भेटत त्याबद्दल सुकंदर परिवाराला वास्तविक प्राधान्य करून गोपीनाथ शास्त्रींना आणि तिथे असणारे हरिवर अप्पा बाळकृष्ण सुकंकर रामदास ही सर्व मंडळी शोकामग्न आहेत. आता त्यांना वास्तविक दुःख होणं साहजिकच आहे. पण त्याचबरोबर इतका परिवार ज्या अर्थी इथे जमलेला आहे त्या अर्थी शोकाने किती परीघ वाढवलेला आहे. शोकाचा जो परीघ आहे